नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपण पावसाळा सुरू होताच शेळ्यांना विविध आजारांचा धोका निर्माण होतो. मग आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पावसाळ्यापूर्वी शेळ्यांना कोणकोणत्या लसी दिल्या पाहिजे आणि त्याच्यामुळे काय फायदे होणार आहे आणि काय तोटे होणार आहे, या संदर्भातली माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, जर तुम्हाला शेळी पालनातून चांगलं उत्पन्न मिळवायचं असेल तर लसीकरण या गोष्टीकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महत्त्वाचे 4-5 मुद्दे. ते म्हणजे PPR, FMD रस आणि फड्या रोगापासून शेळ्यांचा बचाव, जंतुनाशक, लसीकरण वेळोवेळी, ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. खूप छान सुंदर माहिती तुम्हाला मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. तर मित्रांनो, पावसाळ्यापूर्वी या लसीकरण करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने पहिली जी लस आहे ती आहे मित्रांनो PPR. आता ही PPR लस हा शेळ्यांमधील सर्वात घातक आजार आहे. पावसाळ्यात शेळ्यांचे, आपल्या प्राण्यांचे रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि त्यामुळे हे लसीकरण अतिशय आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, FMD ही खुर आणि तोंडखुरी या आजारापासून बचावासाठी हे लसीकरण आपल्याला FMD करायचे आहे. तर मित्रांनो, हे लसीकरण पावसाळ्यात चिखल आणि ओल्यामुळे हा आजार पसरण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे शेळ्यांच्या जे पायी आहेत मित्रांनो, पावसाळ्यामुळे काय होतं, वल्यात चिखलात शेळ्या रानामध्ये किंवा शेतामध्ये चरत असताना किंवा आपल्या गोट फार्ममध्ये वल्ल असल्यामुळे शेळ्यांना पायाचा आजार होतो. त्यांचे खुरं आहेत ते खुरं खराब होतात आणि खुरं खराब झाल्यामुळे शेळ्या लंगडतात आणि लंगडायला लागल्यामुळे त्यांच्यामध्ये चालण्याची शक्ती कमी होते आणि मग अशा वेळेस मित्रांनो शेळीची तब्येत ऑटोमॅटिक खराब होत जाते आणि मग त्याच्यामुळे शेळी लंगडते. तर त्यासाठी मित्रांनो, जर FMD ही नावाचं लसीकरण जर आपण पावसाळ्याच्या अगोदर जर केलं तर मित्रांनो आपल्या शेळ्या लंगडण्यापासून नक्कीच वाचतील आणि त्याचा निश्चित आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. आता दुसरी मित्रांनो जी लस आहे ती आहे ET. ET म्हणजे फड्या. फड्या नावाचा जो आजार असतो तो पावसाळ्यात नवीन चारा, हिरवा चारा खाल्ल्यामुळे शेळ्यांना फड्या हा आजार होण्याची मोठी शक्यता असते. हा आजार जनावरांसाठी खूप जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी लसीकरण करणे हे अनिवार्य आहे. त्याच्यामुळं पावसाळ्यापूर्वी ही ETची जी लस आहे ती आपल्या शेळ्याला देणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळं आपण नक्की आपल्या शेळ्यांमध्ये हे लसीकरण करणं खूप गरजेचं आहे. आता चौथी जी लस आहे मित्रांनो, ती म्हणजे HS, म्हणजे घोट्या. याला घोट्या नावाचा आजार म्हणतात. तर काही भागात पावसाळ्यात सुरुवातीला या आजाराचा धोका असतो. त्यामुळे आपण मित्रांनो आपल्या जे जवळचे जे आपलं पशुवैद्यकीय दवाखाना असेल त्या डॉक्टरच्या सल्ल्याने आपण ह्या घोट्या संबंधित आणि HS या लसीकरण संबंधित आपण माहिती घेऊन हे लसीकरण करू शकता. आता दुसरी गोष्ट मित्रांनो, आपण जर हे सर्व लसीकरण वेळेत जर केले तर त्याच्यामुळे आपल्याला खूप सारे फायदे होतात. तर ते कोणते फायदे आहेत ते आपण पाहूया मित्रांनो. तर मित्रांनो, रोगांपासून, इतर गोष्टींपासून शेळ्यांचं संरक्षण करण्यासाठी लसीकरणामुळे शेळ्यांच्या शरीरामध्ये जे आपण लसीकरण करतो त्याच्यामुळे शेळ्यांच्या शरीरामध्ये रोगप्रतिकार शक्ती निर्माण होते आणि ज्यामुळे पावसाळ्यातील प्रमुख आजार होत नाहीत. म्हणजे काय होतं, जर आपण हे लसीकरण केलेलं असेल तर मित्रांनो आपल्या शेळ्यांना जे पावसाळ्यात आजार होतात ते आजार होत नाही. त्यांची प्रतिकारशक्ती चांगली वाढते आणि त्याच्यामुळे हा फायदा आपल्याला होऊ शकतो.
दुसरी गोष्ट, आपली जी आर्थिक नुकसान आहे ही नुकसान टळते. म्हणजे अचानक होणाऱ्या मृत्यूमुळे होणारे जे आपले नुकसान असतं, काय होतं अचानक काही वेळेस शेळी आजारी पडते आणि मरण पावते. त्याच्यामुळे आपली जी ही नुकसान आहे, ह्या लसीकरणामुळे अचानक होणाऱ्या मृत्यूमुळे मोठे आपले आर्थिक नुकसान टळणार आहे, टाळता येते ह्या लसीकरणामुळे. दुसरी गोष्ट, निरोगी आणि चांगल्या शेळ्यांची दूध वाढ चांगली होते आणि दुभत्या शेळ्यांचे उत्पादन सुद्धा कमी होत नाही. काय होतं, शेळी जर आजारी पडली, लंगडायला जर लागली, तर मित्रांनो तिचा चारा खाण्याचं प्रमाण कमी होतं आणि चारा खाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे शेळी आजारी पडते. आजारी पडल्यामुळं तिला दूध सुद्धा ऑटोमॅटिक कमी येतं आणि मग आपल्या उत्पादनावरती परिणाम होतो आणि परिणामी जर शेळीला दूध कमी आलं तर मित्रांनो तिच्या पिल्ल्यांना दूध भेटत नाही आणि मग पिल्लूसुद्धा अशक्त बनतं. म्हणजे आपला खूप मोठा तोटा होतो. शेळी तर वीक होतेच, परंतु पिल्लाचं सुद्धा नुकसान होते. त्याच्यामुळे हे लसीकरण केल्याचे फायदे आहेत मित्रांनो आणि न केल्याचे फायदे आहेत. तर दुसरी गोष्ट मित्रांनो, एकदा लस दिली की आजारांचा धोका टळतो. त्यामुळे महागड्या औषधावरील खर्च वाचतो. काय होतं, जर शेळ्यांना आपल्या लसीकरण जर केलं असेल तर मित्रांनो, समजा शेळी एखादी आजारी पडली तर तिच्यावरती जो डॉक्टरचा खर्च येतो तो खूप खर्च येतो. कारण लसीकरण केलं नसल्यामुळे ती लवकर आपल्या औषध उपचाराला साथ देत नाही आणि मग खर्च मोठा वाढतो. त्याच्यामुळं वेळीच जर हे लसीकरण केलं तर मित्रांनो, आपल्या जो शेळ्यांना आजार होणार आहे आणि आजारापासून जो आपला खर्च वाढणार आहे तो खर्च नक्कीच या लसीकरणामुळे थांबणार आहे आणि आपला खर्च तो आटोक्यात येणार आहे. त्याच्यामुळे नक्कीच आपण हे लसीकरण पावसाळ्यापूर्वी जर केलं तर खूप चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो. दुसरी गोष्ट, लसीकरणाला खरं तर तोटे नसतात, परंतु काही गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक असते. लसीकरण केल्यामुळे आपला काहीच तोटा होत नाही, पण लसीकरण जर केलं नाही तर तोटा होतो, पण केल्यानंतर काही तोटा होत नाही. आणि दुसरी गोष्ट, लस दिल्यानंतर काही शेळ्यांना मित्रांनो ताप येतो, सुस्ती येणे म्हणजे सुस्ती येणे, लसीकरणाच्या ठिकाणी थोडीफार सूज येणे, गाठ येणे असे प्रकार दिसू शकतात. पण हे मित्रांनो तात्पुरते असतात. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण लस देतो त्यावेळेस मित्रांनो त्या ठिकाणी चांगलं जर आपण चोळलं तर मित्रांनो शक्यतो तिथं गाठ येत नाही आणि शेळीला ताप वगैरे येत नाही. त्याच्यामुळे ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि 1-2 दिवसांमध्ये ते शेळी ठीक होते. आणि दुसरी गोष्ट, लस नेहमी कोल्ड चेनमध्ये म्हणजे थंड तापमानात ठेवणे गरजेचं असतं. जर लस खराब झाली किंवा चुकीच्या पद्धतीने दिली गेली तर त्याचा परिणाम वाईट होऊ शकतो. त्याच्यामुळे लसीकरण करताना मित्रांनो, जर आपण घरी करणार असेल लसीकरण तर काय करायचं आहे, ती लस आपली थंड फ्रीजमध्ये किंवा ते थायरॉम्स असतं त्याच्यामध्ये ठेवलेली असावी, जेणेकरून आपल्या लसीकरणाचा वाईट परिणाम होणार नाही. दुसरी गोष्ट, काही वेळी चुकीच्या वेळी असताना जर उदाहरणार्थ शेळी गर्भधारणा असेल किंवा अन्न असेल किंवा आजारी असताना किंवा लस दिल्यास शेळ्यांना त्रास पण होऊ शकतो. साधारणपणे समजा शेळी आजारी असेल किंवा गाभण शेळी असेल तर तिला सुद्धा एखाद्या वेळेस लसीचा ह्या प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे ह्या काळजी घेणं खूप गरजेचं आहे. डॉक्टरच्या सल्ल्यानं लसीकरण करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे ह्या थोड्या मोठ्या काळजी आपण घेणं, लक्षात ठेवणं या गोष्टी महत्त्वाच्या आहे. आणि मित्रांनो, नेहमी लसीकरण करताना पशुवैद्यकीच्या सल्ल्याने करायचं आहे. लसीकरण नेहमी नोंदणीकृत पशुवैद्यकीच्या मार्गदर्शनाखालीच करून घ्यायचं आहे, कारण काही प्रॉब्लेम होऊ नये. आणि दुसरी गोष्ट, लसीकरणाच्या किमान 15 ते 20 दिवस आधी मित्रांनो आपल्याला जंतनाशक करणं खूप गरजेचं आहे. अगोदर जंतनाशक करून घेणं आणि मग नंतर लसीकरण करणं फायद्याचं ठरेल, जेणेकरून लसीकरणाचा परिणाम उत्तम आपल्याला चांगला रिझल्ट मिळेल. लस देण्यापूर्वी शेळ्यांना पूर्णपणे निरोगी असल्याची खात्री करून घ्या. आजारी शेळीला लस देऊ नका आणि कोणत्याही शेळीला लस दिली याची नोंद आपल्याजवळ असावी. म्हणजे आपण लसीकरण केलेलं असेल तर तिची नोंद आपल्याजवळ ठेवा आणि चांगल्या पद्धतीनं आपण जर आपल्या शेळ्यांना अशा पद्धतीनं जर मित्रांनो हे लसीकरण जर केलं तर आपला जो तोटा आहे तो तोटा होणार नाही, शेळ्या वेळोवेळी आजारी पडणार नाही. आणि त्यासाठी मित्रांनो पूर्वनियोजित म्हणून आत्ता पावसाळा सुरू होत आहे
आणि पावसाळा सुरू झाल्याच्या नंतर हिरवा चारा येणे, शेळ्या पावसामध्ये भिजणे, त्यांचे खुरं खराब होणे, ह्या सर्व गोष्टी जर टाळायच्या असतील तर मित्रांनो, मी जे आता हे लसीकरण सांगितलेलं आहे, हे लसीकरण आपणाला पावसाळ्यापूर्वी करण्याचं खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, हा माझा व्हिडिओ आपणास कसा वाटला, ही माहिती आपणास कशी वाटली, नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना, आपल्या शेळीपालक बांधवांना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या लसीकरणासंदर्भातली माहिती मिळू द्या. तर असो मित्रांनो, व्हिडिओ माझा आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच माझे नवीन नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवरील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय जवान, जय किसान.